तर शेतकरी मित्रांनो, हे आहे बॉलसुंदरीचं झाड. तुम्ही बघू शकताय की सेटिंग भरपूर झालेलं आहे. सध्याला जुलै महिना चालू आहे आणि या शेतकऱ्याने जानेवारी या महिन्यामध्ये लागवड केली होती. जानेवारी महिन्यामध्ये रोपं लावली होती. सध्याला जुलै महिना आहे आणि 20 ते 25 दिवसात या बागेचं हार्वेस्टिंग होत आहे. म्हणजे सध्याला आता ही जी बोरं दिसते ते, तर हे 20 ते 25 दिवसात हार्वेस्टिंगला येते ते. तर या शेतकऱ्यांनी 1 एकरामध्ये बॉलसुंदरी या वाहनाची लागवड केलेली आहे. सध्याला आपण ज्या प्लॉटमध्ये आहे, हा जो प्लॉट आहे पंढरपूर तालुक्यातील रोपळी या गावामध्ये एका प्रगतशील शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. एकंदरीत 1 एकरापर्यंत यांनी लागवड केलेली आहे. 190 झाडं बसलेली आहेत. तर फक्त एका झाडाला सेटिंग नाही एवढं, तर सगळ्या झाडांना सेटिंग झालेलं आहे. म्हणजे लागवड केल्यापासून 6 महिन्यामध्ये या बॉलसुंदरी या वाहनाची हार्वेस्टिंगला हे बोरं आलेले आहेत. 12 महिन्यामध्ये तुम्ही कधीही लागवड करू शकता आणि त्याची तिथून पुढं 6 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला ही बाग येते. तर एकंदरीत हे नियोजन कसं केलेलं आहे, ह्यानी ह्याची निवड कशा प्रकारे केलेली आहे, हे रोपं कुठून खरेदी केलेली आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. तर चला तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर. तुमचा नमस्कार. परिचय करून द्या. माझं नाव नागेश दामोरीतून, राहणार रोपळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बोराची लागवड ह्याच्या आधी कधी केली होती का? नाही, बोरीची लागवड नाही ह्याच्या अगोदर मी डाळिंब पीक घेत होतो. बरं त्याच्यानंतर ह्या रानात आता अगोदर ऊस होता, ऊस काढून नंतर बोरीची लागवड केली. बरं, म्हणजे बोरं पहिल्यांदाच लावली तुम्ही. बोरीची बाग पहिल्यांदाच लावली आता ही. बॉलसुंदरीच हवान का निवडला? कारण मार्केटमध्ये साधी बोर आहे, ती ऍपल आहे आणि बॉलसुंदरी पण आहे. बॉल सुंदरी कसं आहे, आता मार्केटला ही जरा चालणारा वाण आहे. मार्केटला हे फळ जास्त दिवस टिकतंय, एक्सपोर्टला फळ जास्त दिवस टिकतंय ह्याचं, असं ऐकली ह्याची माहिती. बरं. 7-8 दिवसापर्यंत एक्सपोर्टला ह्याला फळाला काय होत नाही. हा. आणि मजुराचं दुसरी गोष्ट आहे, मजूर आज तोडायचं, जर आज मजूर नाही मिळाली हा. तर उद्या तोडलं तरी चालतं ही, कारण लगेच वाया जात नाही असं. बरं बरं बरं. आज उद्या परवा 2-3 दिवसांनी जरी ह्याची तोडा केला तरी चालण्याजोगा. आता मजुराची सध्या संख्या म्हणजे टंचाई थोडी लई आहे, म्हणजे मजूर मिळत नाहीत. मजूर मिळत नाहीत. आजचं उद्या झालं तरी चालण्याजोगा आहे ही वाण. बरं बरं बरं. आणि ह्याची मागणी मार्केटला पण मागणी ह्याची जरा दिसते जास्त, त्याच्यामुळे आहे, सध्याला चर्चेत आहे खूप. सध्या चर्चा भरपूर आहे. मी पहिल्यांदाच लावलंय आता ही. बरं, मग तुमच्या आसपासच्या एरियामध्ये कुणी लावलंय का? ह्याची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? नाही, आमच्या भागात कोणी नाही. पाहुणे काशीगावला इकडे तिकडे आहे, त्यांनी लावलेल्या आहे त्या बागा, त्यांच्या आहे त्या अगोदरच्या बागा. बरं, त्यांनी लावलेली चांगला आहे म्हणली, वाण चांगला आहे ही बोरी. ह्याचा काय म्हणजे अंदाज वगैरे घेतला का? जाऊन कोणाचं प्लॉट वगैरे बघितलं का तुम्ही? प्लॉट कोणाचं बघित नाही, असंच युट्यूबला ही कुठं तर बघितलं होतं. बरं 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 वाण चांगला वाटला, लागेल मग करायचं नियोजन केलं, बरं बरं. असं केलं. मग ह्या रानात पहिलं काय होतं तुम्ही आता ह्या? हे ऊसाचं पीक होतं ह्याच्या अगोदर. बरं ऊसाचं पीक म्हणजे त्याच्या अगोदर डाळिंब होतं, त्यानंतर ऊसाचं पीक घेतलं होतं. बरं ऊस काढून नंतर मग हे बोरीची लागवड केली. बरोबर, बोरीची लागवड केली. आता ही दुसरं पण वाण आहेत, ऍपल आहे, साधी बोर आहे ती, आणि बॉलसुंदरी पण आहे. हाच वाण का निवडला तुम्ही? आता म्हणला क्वालिटी वगैरे चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. दुसरी गोष्ट, बाकीच्या वाहनापेक्षा ह्याला सेटिंगचं लय महत्वाचं सेटिंग आहे ह्याला. बरं बरं बरं. सेटिंग उन्हाळ्यात सुद्धा चांगलं सेटिंग धरते. हा, हा. आता ही लागवड केली, यंदा उन्हाळा भरपूर होता. बरं लागवड झाली जानेवारी महिन्यामध्ये, 16 जानेवारी लागवड झाली. त्यावेळेला थोडं टेम्परेचर कमी होतं, पण जशी लागवड झाली रोपं अजून सुधारायची तोपर्यंत ऊन वाढायला चालू झालं. हा, ह्या वर्षी जरा या टेम्परेचर वर्षी 40-45. temperature भरपूर टेम्परेचर होतं. तरी पण ह्या वाहनानं नाही, हा. आता तुम्ही माल बघा झाडाला, त्याला तर ते त्यानं सेटिंग धरलंय. उन्हाळ्यात सुद्धा सेटिंग चांगलं धरलंय. हो हो. पूर्ण टेम्परेचर मध्ये सेटिंग धरलंय त्यानं. मग ह्याची लागवड करताना कशा प्रकारे लागवड केलेली आहे? ओळीतील अंतर असेल किंवा रोपातील अंतर कशा लागवड काय प्रकारे? आता सगळ्या शेतकऱ्याला माहित असतं, तशा पद्धतीनं ऊसाचं मोडल्यानंतर ऊस मोडला, चांगली नांगरट केली 2दा मोठ्या ट्रॅक्टरनाशी, बरं परत रोटून घेतलं रान. हा, शेणखत काय नंतर भरलं होतं ह्याला शेणखत. बरं, म्हणजे कशा प्रकारे? म्हणजे तुम्ही सरी केलती का? अशी सरी खड्डे नाही, पाडून? खड्डे पाडले नाही, काय नाही. रान भुसभुशीत चांगलं ट्रॅक्टरनं नांगरून घेतलं, बरं परत रोटरलं. हा, रोटरल्याच्या नंतर लॅटरल हादरे 15-15 फुटावर असे बरं ओलं करून घेतलं बेड, आणि त्याच्यात अंतर बरोबर 12 फुटाचं अंतर ठेवून त्याच्यावरती रोपं लावून घेतली. हे दोन्ही ओळीतील अंतर तुम्ही 12 फूट ठेवलेलं आहे? 15 फूट, दोन्ही 15 फूट, अंतर हा. 15 फूट आहे. दोन्ही झाडातलं अंतर 12 फूट ठेवलेलं आहे. असं केलंय अंतर ते. बरं बरं बरं. मग ज्यावेळेस तुम्ही रोपं खरेदी केली त्यावेळेस रोपं ही किती दिवसाची होती काय? रोप त्यांनी सांगितलेली तिकडनं, म्हणजे रोप आणली किती दिवसाची काय माहित नाही. बरोबर. रोपं 1 फुटाच्या आसपास उंचीची रोपं होती आणली त्यावेळेला. हा, खरेदी केली 1 फुटाची उंची. 1 फुटाच्या उंचीची रोपं होती साधारण ती. हा, बरोबर बरोबर. मग असतानाच हे कलमाचीच असतात पहिले? कलमाचीच रोपं होती. हा, म्हणजे मी आल्यानंतर तुम्हाला इथं कलम वगैरे हे करायची काय भानगड नाही मला? काय ना आणलं, पहिल्यांदा ड्रिपनं पाणी सोडून ओलं केलेलं होतं रान. बरं बरं बरं. मग त्या प्रत्येक ठिकाणी अंतर मोजलेलं होतं, त्या अंतरावर 12 फुटावर बरोबर त्याचं ती ओलं झालेलं जागेला. आणि माप इनलाईन टाकून? असल्यामुळे ही शेजानीच रान ओलं झालेलं होतं, त्याला काय ड्रिपर नव्हतं, काय नव्हतं. अंतराचं माप टाकलं,
आणि 12 फुटावर बरोबर माप टाकून लागण केली त्याची. बरोबर. मग हे रोप खरेदी कुठून केली, रोपाची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? रोप असं युट्यूबवर बघितलं होतं हा. आणि काशीगावला पाहुणे त्यांनी पण सांगितलं शिरबावीला रोपं चांगली भेटतात. बर. मग ते शिरबावी मधून आणली होती. पंढरी फार्म म्हणून नर्सरी आहे, बरं. तिथून रोपं घेतली होती. पंढरी फार्म यांच्याकडून. पंढरी फार्म त्यांच्याकडे. बरोबर. काय चांगले भेटले रोप तुम्हाला? रोपं चांगली आहेत. रोपाला काय अर्थ ती फळं आल्यावर सगळं लक्षात येतं. बरं खरं तर रोपं घेताना काय लक्षात येत नाही, हा. पण एक कुठेतरी विश्वास ठेवून पंढरी नावाची नर्सरी आहे म्हणलं, पंढरी फार्म. पांडुरंग म्हणलं, त्यांना विश्वास ठेवून आपलं नर्सरीतनं ते रोपं घेतली. बर. पण रोपात त्यावेळेला काय समजत नाही, पण आता रोपाला ज्या वेळेला फळ लागलं त्यावेळेला समजलं की 6 महिने पण अजून व्हायचे, तोपर्यंत त्याला फळ लागले. बरोबर आहे. सुरुवातीला ज्या वेळेला ती झाडाची वाढ चालू झाली की मोहर यायला चालू झाला, मोहर यायला चालू झाला की उन्हाळा होता तरी ते टेम्परेचर मध्ये माल सेटिंग म्हणजे कुठल्याही महिन्यात तुम्ही 12 महिने कधी सेटिंग होते म्हणायचं? सेटिंगला काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. नाही, उन्हाळ्यात कुठल्याच फळ सेटिंग धरत नसतं, पण ह्यानं धरले. कुठले फळ पीक असू दे उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतात, पण ह्याला काय प्रॉब्लेम आला नाही. तसं म्हणजे रोप वगैरे तुम्हाला चांगली भेटली म्हणायचं? रोप चांगली भेटली सगळी. आता रोप एकसारखी आहेत. रोप काय मार्गदर्शन वगैरे पंढरी फार्म वाल्यांनी केलं होतं का तुम्हाला? त्यांना विचारत लावताना कसं लावायचं हे विचारलं होतं. त्यांनी म्हणले ती पहिल्यांदा पिशवी काढायची, खालची पिशवी काढून रोप लावायचं. हा. साधारण 1 महिन्यानं हे करा त्याची ती कलम बांधलेलं असतं, पट्टी बांधलेली, ती पट्टी सोडायची. बर. ती पट्टी सोडल्यानंतर काय होतं, कलम फाकायला बघता असं. त्यावेळेला एक लहान काडी त्या रोपाला झाडाला आहे बा कुठेतरी दिसेल तुम्हाला, ती लहान काडी लावली त्याला असेल, काडी लावून बर. त्याला बांधलं लगेच. ते बांधलं की वाऱ्यानं ह्यानं रोप फाकून द्या, कलमातनं रोप फाकतं ना असं. बरोबर आहे. हा. मग ती फाकुनी म्हणून ती काडी बांधली त्याला. बर. मग व्यवस्थित रोप सगळी चिटकली म्हणायचं? रोपं चिटकली सगळी, रोपं चिटकली. वाढ पण चांगली चालू झाली. बर. 1-1.5-2 फुटाचा असं 2 फुटापर्यंत जर झालं तरी शेंडा मारून घ्यायचा त्याचा. बरोबर. शेंडा मारला की अजून ग्रोथ त्याला चालू होतं. जास्त फांदे येते, जास्त फांदे येते त्याला. आणि रोप ही तुम्ही सगळे झाडं कधी बांधून घेतली मध्ये इळू वगैरे लावलेली दिसेल? नंतर काय केलं माहिती आहे का, सुरुवातीला ज्या वेळेला ही सोडलं, ती कलम सोडल्यानंतर लहान काडी 1-2-2.5 फुटाची काठी बांधली होती इळू जशी कामट्या काढून. हा. ती काढल्यानंतर पुन्हा थोड्या दिवसात त्याची वाढ चांगली दिसायला लागली. वाढ भरपूर व्हायला लागली की इळू लावून घेतलं. बर. इळू लावलं, इळून बांधून घेतलं, असं 4 बाजूला सुतळ्या लावून बांधून घेतलं त्यानं ते. तर तुम्ही ही जी लागवड ज्यावेळेस सुरुवातीला केली त्यावेळेस बेड मध्ये शेणखत वगैरे काय टाकलं होतं? बेड मध्ये शेणखत नाही, रोपं लावली, रोपं लावून चिटकली अशी वाटलं की सुरुवातीला शेणखत म्हणून नुसतं शेणखत नाही टाकला, त्यात कोंबडी खत होता माझा, कारखान्याची मळी होती आणि आपलं शेणखत ही तिने मिक्स करून सुरुवातीला 1/2 पाटीत टाकली होती, प्रत्येक रोपाच्या बाजूला अशी टाकली होती थोडी थोडी. रोपं तेवढ्याला उन्हाळ्याचं टेम्परेचर भरपूर होतं, मला जळतील रोपं, कोंबडी खत ही धग जास्त असते, मळी पण धग असते कारखान्याच्या. मग कमी टाकलं, त्याच्यानंतर रोपं चांगली वाटायला लागली, त्याची ग्रोथ चांगली वाटायला, परत नाही 1-1 पाटी टाकली अजून त्याला. बरोबर. असं 2 टप्प्यात शेणखत दिलं याला. आणि ह्याला खत वगैरे दिसतंय, तुम्ही आता काय टाकलं? बेसल डोस? त्याला बेसल डोस मध्ये थोडं 1840 टाकलं. सुरुवातीला 2 वेळा झाला आता बेसल डोस ह्याला. बर. पहिलं 50 ग्रॅमनं टाकलं, नंतर 100 ग्रॅमनं टाकलं, म्हणजे एका झाडाला 200 ग्रॅम पडला, दोन्ही बाजूला, इकडे 50 ग्रॅम तिकडे 50 ग्रॅम असं सुरुवातीला टाकलेलं. त्याच्यानंतर 100 ग्रॅम, इकडे 100 तिकडे 100 असं केलं. बरोबर. आता आणि ह्याला फवारण्या वगैरे काय केलेत का आतापर्यंत? त्याला फवारण्या कमी, फवारण्याचं एवढं ही काय नाही त्याला. कीटकनाशक, बुरशीनाशक एखादी महिन्यातनं 2 फवारण्या साधारण घ्यावं लागतं त्याला. मधमाशी वगैरे आहे का याला? दिसते कुठं कुठं? मधमाशी येते आता, आज जरा कमी दिसायला लागली. मधमाशी असते, येत ना फिरती मधमाशी. बरोबर. साधारण एका झाडाला किती सेटिंग झालेलं आहे साधारण? तुम्ही आता सगळ्याच झाडाला झालंय असं नाही की शेतकऱ्यांना वाटेल की आपण एका झाडाच दाखवतोय, आपण सगळी झाडं फिरून दाखवतोय. 5 हाताची बोट सारखी नसते ती. बरोबर आहे, कमी जास्त पण सगळ्या झाडाला दिसते सेटिंग. सगळ्या झाडाला आहे, काय झाडाला कमी, काय झाडाला जरा जास्त. कारण आता हे पहिलंच पीक आहे त्यामुळं पहिलंच पीक आहे. त्या झाडानं वाढायचं, त्याची वाढ घ्यायची का त्याला फळ द्यायचं असं झालंय. झाडाला पण कधी हे का स्टॉपिंग करत होता ह्याचा? हो, शेंडा मारला घ्यायचा, शेंडा मारावाच लागतो तर त्याला. किती दिवसाला तुम्ही करता? 1.5-2 फूट साधारण शेंडा वाढला का नाही, शेंडा मारून घ्यावा लागतो. मारलाय तुम्हाला दिसतोय सगळ्या शेंडा मारून घेतलेला इथे. बरोबर. पाण्याचं नियोजन कसं आहे? काय नियोजन केले? पाण्याचं 1 दिवसाड 2 तास चालू होतं मोटर ह्याला. बरं. आता चालू 20 MM ची लॅटरल आहे. 2 साईडने टाकलेलं दिसते. 2 ती काय झालंय, इथं मधून आंतरपीक घेतलं होतं मी, काकडीचं आंतरपीक होतं, त्याच्या जी नळ्या निघले ती बाजूला टाकून घेतली. असं आता चालू, पण त्यातनं 2 लॅटरल चालू आहेत आता सध्या. बरोबर. 2 लॅटरला चालू आहे आता. पडलेले 4-4 दिसतात, पण ती 4-4 चालू नाहीत सगळ्या. ही मध्ये होत्या, काकडी लावली होती ह्यातनं मधनाशी. बरं. मग ती काकडी काढल्यावर पण घ्यायला येते म्हणा. हो, सुरुवातीला लावलं होतं, काकडीचं आंतरपीक घेतलं होतं. ही रोपं जिथून खरेदी केली, कशी वाटली रोपं तुम्हाला? इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? रोपं चांगली आहे. शेतकऱ्यांनी काय करा माहिती आहे का, प्लॉटवर जावं अगोदर. ज्यांनी रोपं तिथून आणलीत त्या प्लॉटवर जाऊन प्लॉट बघावा,
खात्री करावी मग रोपं घेऊन यावी. बरं. हे रोपाचं कसं आहे माहिती रोपं लावताना लक्षात येत नाही. बरोबर आहे. हा, रोप सुरुवातीला. ज्या वेळेला सुरुवातीला फळ येईल त्याला तेव्हाच लक्षात येतं बाबा रोप आपल्याला चांगली लागली का काय झाली. बरोबर आणि आहे. कुठेतरी शेतकऱ्यांनी विश्वास बी ठेवला पाहिजे ना. बरोबर आहे. शेतकऱ्याला आता सांगते चांगली माहिती सांगते शेतकऱ्यांनी बघावं प्लॉटवर जावं ज्याने रोपं तिथून आणली ती लावली ती रोपं त्यांच्या प्लॉटवर जाऊन बघून. बरं. आता तुम्ही पण लावा. पंढरी फार्म या ठिकाणी येऊन रोपं आणलेले आहेत लावलेले होय. आहेत. जर तुमच्या आसपासच्या रोपळे गावातील काही शेतकरी असतील त्यांना एखाद्या लागवड करायची असेल तर तुमच्या प्लॉटवर जर एखाद्या शेतकऱ्याला प्लॉट बघायचा असेल तर आलं तर चालेल का शेतकऱ्याला? चाल बघू उलट शेतकऱ्याला मार्गदर्शन वगैरे कराल का? मार्गदर्शन शेतकऱ्याला 100% करा. शेतकऱ्याला मदत करा म्हणजे कोणी कोणाला बरोबर मदत आहे. करायची असं आहे. शेतकरी ही सगळा सुधारला पाहिजे हो शेतकऱ्यांनी. बरोबर आहे. जसं मार्केटमध्ये व्यापारी एकामेकाला कसं सांभाळून घेते तर शेतकऱ्याला उलट सांभाळलं पाहिजे. त्याला माहिती दिली पाहिजे पण योग्य असं माहिती दिली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय होते, शेतकरी सांगत नाहीत मुद्दाम. नाही मी त्या मताचा नाही. मी त्यातला शेतकरी नाही. मी शेतकरीचा पण त्या मताचा मी नाही. मला बरोबर. उलट बाकीच्यानी सुधारावं आपली पण सुधारणा व्हावी. त्यातनं 4 पैसे आपल्याला मिळत तरी बाकीच्याला मिळत तर ती समाधान लय महत्वाचं आहे. सगळ्यात मोठं बरोबर. समाधान ते आहे. त्यानं नटला बाबा त्यानं सांगितलं त्याची माहिती मिळाली म्हणून मी पण बाग लावली मला पैसे चांगलं झालं असं म्हणून शेतकरी नटणार आहे त्याचा आशीर्वाद मिळणार आहे आपल्याला. बरोबर. नक्कीच नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो तर हा शेतकऱ्याचा अनुभव होता की याने शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच बॉल सुंदरी या वाहनाची लागवड केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही चांगल्या क्वालिटीची उत्तम दर्जाची रोपं खरेदी करायची असेल आणि खात्रीशी रोपं खरेदी करायची असतील तर पंढरी फार्म या ठिकाणी तुम्ही सांगोला तालुक्यातील शिरगाव या गावामध्ये पंढरी फार्म अँड नर्सरी या नावानं तिथं नर्सरी आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रोपं खरेदी करा. आधी बघा प्लॉटला व्हिजिट करा माहिती घ्या मगच तुम्ही खरेदी करा. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून इतर माहिती जाणून घेऊ शकता. तर माझे काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुढील वेळेस मी शेतकऱ्यांना नक्कीच प्रश्न विचारेल. धन्यवाद.